पप्पा सोबत व्यायाम करायचा आहे कानाला. खाली बसून कर, पप्पा करते तसं कर. तू कर. पप्पाला म्हणून रिंगा माय माग तुम्ही. आई जाय रे. उठ उठ. उठा उठा उठा. 1 म्हणजे खाली बसेल, 2 म्हणजे उभं राहायचं. 1 2 कर ना. GTA मधले कॅरेक्टर खाली निघून 3 चला तुमचं डाएट आलेलं आहे. चला एक्सरसाइज झाली भरपूर आता. एक्सरसाइज केली एकानं, डाएट एकाला. चड्डी कुठं काय नाही, एवढी एक्सरसाइज करत नको जवळ चड्डी काढायला लागली. मम्मी ऑलरेडीच मोठी गावती. मम्मी GTA कॅरेक्टर सारखं चालतं. चड्ड्या खाली निघून जाते त्यांच्या चालता चालता. डान्स चावले बरं, रात्री एक डान्स होता. वाव छान छान आहे, छान छान आहे, छान छान आहे. टॉवेलच सुटून जाईल. मोर नाचतोय. किती पिसारा फुलवलाय त्याने. इकडून या ना, तो काय ना पळाव कर. हा तेव्हा 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 लोकांचा चांगला विचार करावा, लोकांना ते वाईटच वाटत. ते म्हणतो माझंच खरं. काय म्हणले? त्याचं करावं बरं, तर म्हणतो माझंच खरं. हां आता तसे बी हे इथं बसून खाणार नाही. मग मी यांना काय म्हणलं, 2 चमचे घेऊन जा, अजून 1 चमच्याने दादांना खायचं असलं तर दादा खातील. मी एकदा विचारलं ना म्हणे त्याला नाही खायचं. पण समोर गेल्यावर एखादी वस्तू 1-2 घास खाता माणूस. म्हणे तुम्हाला काढून का बरं देऊ राहिले. आता म्हणलं तुमच्या वाटी गरम लागन ती हाताला, खाली प्लेट न्या. म्हणे तुम्हाला काढून द्यायवर टपली. डायरेक्ट बोलू शकते ना, कॅमेऱ्यामधून बोलायची गरज नाही ना. हे डायरेक्ट बोलले, पण तुम्ही मला जे त्याच्या मागे बोलले ते मी सांगते. जे बी लोक चमचा न धुता पुसून घेते ना असा शर्टाला, ते अजून बी गरीबच आहे. माझ्याबरोबर जे बी असतील ना माझ्यासारखे गरीब, त्यांनी कमेंट करा. काय गरिबीला वाईट वाईट नाही, गरिबी चांगली राहते, माणसाला शिकायला मदत करते. म्हणजे गरीब राहते ना ते आपण आधीच गरिबी. आणि हॉटेलमध्ये टिश्यू पेपरनं चमचे उशी ती पुसूनच घेता ना, पण टिश्यू पेपरनं पैसे दे ना. डचक्याला नाही. जातो आता 2 चमचे घेऊन चाललो बरं. 2 चमचे खाली प्लेट नाही घेतली. चाललो बरं. पुढं पा बादली पटशान. हा जा 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 येऊ का? जा भेटू परत. जा पुढं पा. हो येतो, बाय. हा बस आता काका त्याला खाऊ घालून जा. काय हे कोणतं गाणं आहे? डिशूम काय डिशूम? काका डिशूम कर. फूल आहे ते, फूल पिंक कलरचं रोज फूल आहे ते तिथं राहतं. त्या काकाच्या घरी फूल आहे ते. आणायचं तुला? नो आणायचं तुला? नो. हा म्हणतोय. आणायचं का? आणायचं. हा चल घेऊन येऊ, आपण जाऊ घेऊन येऊ. जायचं जायचं का? जायचं अजून जेवण करायचंय आम्हाला. घेऊन यायचं. हा आणायचं आणायचं का नाही? जायचं त्या काकाच्या घरी. घेऊन यायचं. बोलू त्या काकाला घेऊन, बोलू ये म्हणा घेऊन. हा त्यांना काही कामच नाही. डिशूम कर डिशूम. नो नो म्हणा, नो नो. आधी फुल आणून द्या. फूल. त्यानं काय केलं माहिती का? आज आला तुम्ही सोडलं नाही का, आमच्या जवळ आला, बिस्किट घेतलं, तिथंच बसला आमच्या जवळ, आमच्या संग हसायचं. आम्ही त्याला काहीच म्हणलो नाही. म्हणलं काय करतो, त्याच्या मम्मीकडे पाहायचं, असा चोरून आहे ना बिस्किट तोंडात घालायचा. थोडं वल्लं केलं थोडं खाऊन घेतलं आणि लगेच तिथून डाळाला. त्याला वाटलं आता या पुढचं खाऊन नाही द्यायच्या, लगेच निघून चालला होता. पण धरलाच आम्ही.
झालं दादू मम. तर गाईज आज काय आम्हाला स्वयंपाक वगैरे काहीच करायचं नाही, कारण आमचे हे बोलले की आज आपण बाहेरून भाज्या आणू. मी रामदेव बाबाला जातो म्हणे आणि तिथून भाज्या घेऊन येतो. तर म्हटलं चालेल, आम्हाला काहीच हरकत नाही. मग आम्हाला फक्त चपात्या बनवायच्या आहे. का म्हणलो असं मी? तुम्हाला घरातलं खाऊशी नसणार असं का म्हणशाल तुम्ही? सही पकड. नाही म्हणणार का रे यार यांना तकलीफ का द्यायची, असं नाही. तुम्हाला जर घरची एखादी वस्तू खाऊशी वाटली असती मी ना तर फेक फेमिनिस्ट नाही, मी रिअल फेमिनिस्ट आहे. त्याच्यामुळे मला चिंदीगिरी करायची गरज नाही. मला ते फेमिनिस्ट तुम्हाला त्रास नको म्हणून मी बाहेरून भाजी घेऊन येतो. चला आज तुम्हाला विश्रांती म्हणून चला आपण आज जेवायला जाऊ. असं नाही. किती तुम्हाला त्रास होतो घरातले काम करून, असं मी नाही विचार कामांचा जेन्युइनली मला appreciate इथं करायचं विषय असं इथं तू का म्हणली मग असं? विषय नाही तू म्हणली का असं की नाही तुम्हाला खायचं म्हणून घेऊन गेली. विषय इथं असं नाही फेमिनिझमचा म्हणणार की नव्हता. तुम्ही- असं नाही म्हणणार की तुम्हाला त्रास झालाय म्हणून नको तुम्हाला त्रास म्हणून एक मग बरोबर आहे की नाही? तुम्हाला खाऊशी वाटलं म्हणूनच तुम्ही म्हणले ना. मग याच्यात चुकीचं काय आहे? मी बरोबर याच्यात चुकीचं काहीच नाही. तर तू याच्यात हे म्हणायला नव्हतं पाहिजे की असं नाही म्हणणार की तुम्हाला तर असं आरामात म्हणणार दिवस नाही. म्हणून लगेच घेऊन जात. त्यांनी या गोष्टीसाठी नाही केलं की आम्हाला आराम पाहिजे. का आणलं तू मध्ये? हे मी आणणार, मी काही फेमिनिझम म्हणून नाही बोलत आहे. मी जस्ट त्याचं कारण सांगितलं. तुम्ही बळच रेटवू नका, तुम्ही तिसऱ्या विषयात घुसलेले. बरोबर, ज्याला कळलं ना कमेंट मध्ये, जो लक्ष देऊन ब्लॉग बघतोय ना त्याला कळलं मी का म्हणलं. कळल, मी एकदम सिंपल बोललेले. हे तुम्ही बाकडत घुसवलेलं आहे सगळं. खडूस लोक आहे तुम्ही. आपण असं सोडो फेमिनिस्ट नाही आपण. स्वतःला खायचंय ते सांगा ना. आणणारच आहे मी. तुला खायचं असलं तू एकाच दिवशी म्हणली मला बाहेर खायची इच्छा आहे, तुला घेऊन जाणार, घेऊन खाऊन आणणार. सिम्पल एज दॅट. उगा एवढं कॉम्प्लिकेट करायची गरज नाही ना ती. कॅमेरा घेऊन यायचा, मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही का जाणार बाहेरचे खाऊन आणणार आहे का आणणार? ठीक आहे, मी डोकं नाही लावायचं तुम्हाला. लगेच असं कॅमेरा घेऊन यायचं, बोलायचं लोकांना. तर कॅमेरा बंद केलं तिकडं जाऊ द्या तुमची सगळं. हा, पण हा तिसरा विषय काढायची गरज नव्हती. मी त्या विषयावर तुम्हाला बोलतच दुसरा नव्हते. विषय सांग मग काय होता. दुसरा विषय असा होता, मी फक्त हे कारण सांगितलं की यांना खाऊशी वाटतंय, जे की असं नाही की आम्हाला आराम मिळावा म्हणून म्हणलेले ते, असं काही नाही आहे. यांना खाऊशी वाटते. याच्यात मी म्हणत नव्हते की यांनी म्हणायला पाहिजे यांना कसं आराम भेटलं पाहिजे, त्याच्यामुळं याच्यात आमचं या मागं काहीच हे नाही. आम्हाला आराम करायचा असेल तर आम्ही तुम्हाला म्हणू शकतो आम्ही काय स्वयंपाक करणार नाही, आम्हाला घेऊन चला. तेव्हा तुम्ही हे फेमिनिझम आणि ह्या गोष्टीमध्ये आणूच नका ज्याच्यावर आमच्या दोघींचा बिलकुल विश्वास नाही. ते आम्ही तुमच्याकडून म्हणजे नाही का अपेक्षा बी करीत नाही, आम्हाला बी तो विचार डोक्यात येत नाही. मुळात त्या टाईपच्या आम्ही पोरीच नाही. तशा असतो तर मग तुम्हाला कळलं असतं फेमिनिझम काय राहतं. आता तू विषय 5व्या विषयावर घेऊन गेली, 4था सोडून दिला तू. आता तू डायरेक्ट 5व्यावर गेली, तेव्हा ते चाललं तुला विषय. नाही तू बोलली का मुद्द्याला धरून? तू का गेली मग? मी मुद्द्यालाच धरून बोलले, पण मी माझा मुद्दा क्लिअर केला आणि नंतर यांना सांगितलं. पण फेमिनिझमचा मुद्दाच नव्हता, मी यांना म्हणतच नव्हते. मी माझा मुद्दा क्लिअर केला आणि आम्ही कसे आहे हे सांगितलं, दुसरं काहीच नाही. विचारलं का कोणी तुला तुम्ही कसे? विचारलं तुला कोणी? तुम्हाला माहिती आहे तुला ना, ज्या मुद्द्यावर बोलायला तेवढंच बोलला. तुम्हाला माहिती आहे आम्ही कसे. हा? जर आम्ही असे डोके लावले असते तर मग तुम्हाला फेमिनिझम कळलं असतं काय राहतं. बरोबर आहे की नाही? बरं दाट बोलून आहे ना हे करीत राहते, यांचा मुद्दा चुकीचा असला का. चिमटे नको घेऊ. तसं बी आम्हाला कामच आहे. उद्या सुवासिनी, त्याच्यामुळं उद्याची तयारी पण करायची, त्याच्यामुळं काय करणार आहे उद्या? ते काहीच वाटणार नाही की काय करणार आहे? उद्या पुरणपोळी. सुवासिनी, आषाढातल्या सुवासिनी. काय लागतं सुवासिनी? माहित नाही, आषाढात घालत्या म्हणून घालत्या. म्हणजे मी इथं म्हणजे घालत्या तशी बऱ्याच ठिकाणी, आमच्या तिकडं नव्हते घालीत, मग मम्मी त्या नव्हत्या घालत. इथं घालत्या, इथं आल्यापासून मी पाहते. बाकी बऱ्याच ठिकाणी घालते हे माहिती, पण असं आहे कळलं. चालले मी घाल.
हसू येतंय तरी हसत नाही बरं का आता. एवढं बायकोच ऐकते आमची ही. असं जर ठरवलं मग माणसाने कोणाला समजूनच नाही घ्यायचं. आता मी तुला समजून सांगतो. श्रुती तेवढं पेन नाही घे. तुमचे उठून घ्या ना किंवा तू म्हणली चला मी जा मग जाय ना तुला कोणी थांबवलं असं उलटच बोलायचं. सगळं समजूनच नाही का फक्त उलट बोलत राहायचं. करायचं की एक दिवस करायचं का ट्राय एक दिवस मारामाराच होती ना आपल्या दोघांच्या. जे म्हणलं ना त्याच्या उलट बोलायचं. असं प्रेमानं अंडरस्टँडिंग व्हायचंच नाही. मी तर खरंच सांगते भाऊ मारामाराच करे मी तर लय आणीन. हे म्हणलं हे पाणी बॉटल भरून देते तुला घेता नाही येत का तू इथे घरी तुम्ही तिकडे जाय असं म्हणत उलट बोलायचं पण ठरवून नाही होऊ शकत ती गोष्ट. ठरवून ते कळेल ना मग ठरले. ठरवूनच करायचं ना. पण ते ठरवूनच आपल्या स्वतःला तुम्हाला माहित राहणार आहे ना की हे ठरवूनच बोलते. असं रॅन्डमली झालं पाहिजे. ठरवून त्याच्यात मजा नाही मग तरी बी नाही होणार भांडणं. रॅन्डम झालं मग मारामारी होती चांगलं. किंवा आपण असं एखाद दिवस चॅलेंज घ्यायचं प्रत्येक गोष्टीला फक्त हा म्हणायचं. मी माझं श्रुती मोबाईल बंद कर हा बंद करून टाक. नाही केला मग श्रुती फॅन बंद कर बंद करून टाकायचं. नाही फॅन नाही म्हणायचं नाही रिफ्यूज नाही करायचं कोणत्याच गोष्टी. परत 5 मिनिटांनी चालू का करीन. नाही काय जेवढा वेळ असं ठरवलं ना 24 तास फक्त हा म्हणायचं. बरं चला उद्या करू. तुम्ही माझ्याकडून कोणती पण गोष्ट बोलून घ्यायच्या. मजा येईल. कसं आहे अनसेड रूल आहे नाही सगळे बंद करून टाकायचे एक दिवस. चला जाते निघा जाणारच आहे. निघ मग चाललेच आहे जाय ना. जाणारच आहे. भाजी आणल्या आमच्या लगेच भूक लागली. कोणती? टाइमपास केला ते नाही आमच्या कोणती भाजी? काजू आणि शेवभाजी.